करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहैः। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। चालू असणाऱ्या या ठिकाणी कठोपनिषद आणि कठोपनिषदामध्ये असणारी पहिली जी वल्ली आहे त्या पहिल्या वल्लीमधले असणारे आज त्याचा असणारा उपसंहार जो आहे शेवट पहिल्या वल्लीचा, की ज्या ठिकाणी नचिकेत जो आहे नचिकेताच्या असणारे जे वडील त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी यज्ञादी केले. यज्ञादी केल्यानंतर संपूर्ण त्या गायी त्या ठिकाणी दान दक्षिणा म्हणून देण्यासाठी काढल्या. जगदतृणा दुग्धदोहा निरेंद्रिया अशा असणाऱ्या त्या अत्यंत कृशगायी पाहून त्या ठिकाणी नचिकेताच्या मनामध्ये अत्यंत दुःख निर्माण झालं. आणि हे दुःख निर्माण झाल्यानंतर वडिलांना त्याने प्रतिप्रश्न केला की सगळं देत असताना, कारण त्याला कळलं हे देऊन काही फायदा नाही. दातव्यमिति यद्दानं दीयते अनुपकारिणे सांगितलं. देशे कालेच पात्रेच तद्दानं सात्विकं स्मृतं शास्त्राने सांगितलं की काय जे दान द्यायचं आहे ते कसं दातव्यमिति दिलंच पाहिजे. अशा अनुषंगाने दातव्यमिति यद्दानं हे दान मला केलंच पाहिजे. दीयते अनुपकार कुठल्याही प्रकारच्या उपकाराच्या बदल्यात मी हे दान दिल्यानंतर च्या बदल्यात त्यांनी असं करावं तसं करावं अशा प्रकारे कुठल्याही प्रकारच्या, आपण आपल्या मराठीमध्ये म्हणतो की उजव्या हाताने जे दान केलं ते डाव्या हातालाही कळू नये. ही दानाची महिमा आपण सांगतो की जे काय दिलं ते दिलं, कुठल्याही प्रकारचा त्याचा गाजा वाजा. परंतु आता सगळं विपरीत चाललं. एक फळ जरी दुसऱ्याला द्यायचं असेल तरी सुद्धा त्याचा सहित फोटो सहित ते आपल्याला सगळीकडे दिसतं. मग काय उपकाराच्या बदल्यात ते झालं की मी देतो आहे, मी दाता आहे, तुम्ही ग्रहण करणारे आहात. तसं नाही पाहिजे की अशा प्रकारे की हे मला दिलंच पाहिजे, हे माझे कर्तव्य आहे. अशा अनुषंगाने कुठल्याही प्रकारे उपकाराच्या बदल्यामध्ये देशे कालेच पात्रेच 3 नियम त्याला सांगितले. योग्य देशामध्ये, योग्य कालामध्ये. योग्य देशामध्ये म्हणजे असणार तीर्थस्थान, देवादिकाचे असणारी मंदिरं, तीर्थस्थान गंगा आदी जे आहे, प्रयाग आहे. काले आता येईलच 7 तारखेला ग्रहण संपल्यानंतर. आणि योग्य व्यक्तीला की ज्याला खरोखरच त्याची गरज आहे अशा प्रकारचं दान जे आहे सात्विक दर्जाचं सांगितलं. त्याचा काहीतरी उपयोग त्याला झाला पाहिजे. परंतु इथं काय या सगळ्या ज्या आहे दुग्धदोहा निरेंद्रिया सगळ्या ज्या अशा प्रकारच्या असणाऱ्या अत्यंत कृशगायी दिल्यानंतर की या दानाचा काही उपयोग होणार नाही. म्हणून त्या ठिकाणी मनामध्ये अत्यंत दुःख नचिकेताच्या झालं. आणि म्हणून नचिकेत त्या ठिकाणी आता काय वडिलांना म्हणतोय सगळं देत असताना आता तुम्ही ह्याच्याबरोबर मला कोणाला देणार आहात. आणि रागाने त्या ठिकाणी वडिलांनी त्याला म्हणतात मृत्यवे त्वां ददामीति, मी तुला काय करणार आहे, मी तुला मृत्यूलाच देतो. अशा अनुषंगाने सांगितल्यानंतर यमाच्या घरी गेल्यानंतर यम त्या ठिकाणी गेले असतील. आता यमाचं कार्यच आहे काय भ्रमण करणे, इकडे जाणे तिकडे जाणे, हे सगळं कार्य करत असताना 3 दिवस कुठेतरी गेले असतील. मग 3 दिवस हा वटू त्या ठिकाणी असणारा ब्रह्मचारी वटू 3 दिवस काय झाला त्या ठिकाणी तसाच राहिला. आणि राहिल्यानंतर काय झालं, त्यानंतर यम आल्यानंतर त्यांना अत्यंत दुःख झालं. कारण अतिथी देवो भव आपण म्हणतो, आपल्याकडे आपली परंपरा आहे काय मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव. शास्त्राने सांगितलं की अतिथी हा देवा समान आहे.
आणि म्हणून अशा प्रकारचा हा अतिथी 3 दिवस माझ्या घरी असाच राहिला. म्हणून त्यांना काय यमाला त्या ठिकाणी दुःख निर्माण झालं. आणि मग म्हणून त्या अतिथीचा असणारा योग्य सत्कार. आणि त्याचं काय होतं, ज्या घरामध्ये अतिथी विनमुख जातो, कुठल्याही प्रकारचा सत्कार न स्वीकारता जातो का, तर त्या घराचा असणारं पुण्य तो आपल्या बरोबर घेऊन जातो. आणि म्हणून त्याचा असणारा यथोचित अर्घ्य पाद्य, आल्यानंतर या बसा पाणी, काय जे असेल ते योग्य आदरयुक्त 2 शब्द जे आहेत ते बोलून त्याचा सत्कार करून त्याला घरामध्ये बसून काय चहा पाणी करून 2 शब्द प्रेमाचे बोलून त्याला पाठवा. आणि तसाच जर विनमुख गेला तर काय होतं, आपलं जे पुण्यकर्म आहे ते पुण्यकर्म क्षीण करत जातो, तो बरोबर घेऊन जातो. त्यामुळे अशा प्रकारे 3 दिवस हा अतिथी माझ्या घरी राहिला. म्हणून यमाला लक्षात आल्यानंतर यमाला अत्यंत दुःख झालं. म्हणून यमाने काय केलं, सगळ्या असणारे त्याचे मंत्री त्यांनी सांगितलं अशा प्रकारे हे योग्य नाही, त्यात हा ब्रह्मचारी वटू असा असणारा तो असा आपल्या घरामध्ये राहणं म्हणजे निश्चितपणे काय, जे पुण्यकर्म आहे ते नाश करायला होईल. म्हणून त्या ठिकाणी यमांकडे द्वारे त्याचं पूजन अर्चन करून त्याला मग यम म्हणतो 3 दिवस राहिलाय तर 3 वर मागून घे. आणि असणारे 3 वर नचिकेताने मागितले. पहिल्यामध्ये वडिलांचा असणारा राग शांत होऊ दे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये अग्निविद्या, ते सगळं आता सांगून झालं, अग्निविद्या सांगितली. तिसरं जे आहे अध्यात्मविद्या जी आहे ती अध्यात्मविद्या, आधी आत्मने आत्मा संबंधित जी विद्या आहे ती अध्यात्मविद्या, या आत्म्याचं स्वरूप ज्याच्यामध्ये विस्तृत वर्णन केलेलं आहे अशी विद्या ती आत्मविद्या, ती अध्यात्मविद्या. या ठिकाणी नचिकेत 3ऱ्या वराच्या मागून घेतो. आणि म्हणून अशा प्रकारे, परंतु ही 3री विद्या देण्याकरिता पहिल्या 2 ठीक आहे, पण 3री विद्या जी आहे देण्याकरता काय, तिथं योग्य अधिकारी पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे नचिकेताची परीक्षा करण्याकरिता काय करतात, यम त्याला अनेक प्रकारची प्रलोभनं, मी तुला जमीन देतो, अमुक देतो, गाडी देतो, रथ देतो, हे सर्व काय जी प्रलोभनं आहेत की किती त्याचं वैराग्य आहे. कारण वैराग्याशिवाय नाही. एकांते सुखमाप्स्यताम परतरे चेतस समाधीयताम. एकांतामध्ये त्याची राहण्याची तयारी पाहिजे. एकांतात राहणं एवढं सहज नाही. म्हणून अशा प्रकारे त्याचे असताना मग त्याला काय पाहिजे, विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, तर तो एकांतामध्ये राहू शकेल. आणि अशा प्रकारे त्याची परीक्षा करण्याच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टींचा त्याला मोह होईल अशा या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु या काही मला नको म्हणतो. म्हणून ते शेवट जो आहे दुसरं काही नव्हतो. 29वा मंत्र शेवटच्या ठिकाणी आहे तिथे तेच म्हणा, अन्यम तस्मान नचिकेतो वृणीते, मला दुसरं काही नको. जो मी वर मागितलेला आहे अध्यात्मविद्या जी आहे, जे लोक म्हणतात तो राहतो का जातो, शरीराच्या व्यतिरिक्त जे तत्व आहे ते नक्की काय आहे, ते कोण आहे, शरीर म्हणजेच आत्मा का शरीराच्या व्यतिरिक्त असणारे आत्मतत्व म्हणजे आत्मा, हे तुम्ही मला सांगा. हेच मला पाहिजे. तुम्ही हे सगळं काय आत्तापर्यंत जे काय मला सांगितलं, हे देतो, ते देतो, अमुक देतो, स्वर्ग लोकातले हे ओळख देतो, अप्सरा देतो, अमुक देतो, तर मग हे काही म्हणजे काही नको. माझा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचंच उत्तर या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणजे अशा प्रकारे पहिली जी वल्ली आहे या पहिल्या वल्लीच्या माध्यमातून त्याचा शेवट केला की जो नचिकेताने वर त्या ठिकाणी माकडे मागून घेतलेला आहे तोच वर मला पाहिजे. मला तुम्ही अन्य काही म्हणाल ते मला काही नको. अशा प्रकारे मनामध्ये असणारा वैराग्य आणि विवेक या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. म्हणून त्याला पहिल्यांदा सांग विवेक आणि वैराग्य. जी साधन चतुष्टय संपत्ती जी सांगितली वेदांत शास्त्र अध्ययन करण्याकरता, आणि साधन चतुष्टय संपत्ती सांगितली त्याच्यामध्ये पहिलं काय, पहिला विवेक पाहिजे. काय राहणारा आहे आणि काय जाणारा आहे. आमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आमच्यामध्ये विवेकच नाही. आम्ही जे येणार आहे ते सोडतोय. आपल्याबरोबर जी गोष्ट येणार आहे, चिंतन आहे, नामस्मरण आहे, हे सगळं बरोबर येणार आहे. आणि जे येणार नाही ते आम्ही धरून ठेवतोय या ठिकाणी.
कितीही बाकी काही या सगळ्या गोष्टी केल्या, धन संपत्ती घर दार एवढं हे तेवढी जमीन हे सगळं जरी ते सगळं बरोबर आहे का? बरोबर काही येणार नाही, देह सुद्धा येत नाही. सांगितलं त्या सुभाषितकाराने काय, देहश्चितायाम, कुठपर्यंत येतो? चिता जोपर्यंत पेटत नाही आपली तोपर्यंतच त्याचं सानिध्य आहे आपल्याला. ज्याच्यासाठी एवढं सगळा हा जो अट्टहास करून ठेवला आपण, कारण कोणासाठी? या देहाला सुख प्राप्त व्हावं, या अंतःकरणाला बरं वाटावं, म्हणून हे सगळं काय असेल बंगला गाडी अमुक तमुक हे सगळं जे काय आहे त्यासाठी. परंतु ज्याच्यासाठी हे सगळं निर्माण केलं तो देहच जर राहणार नसेल तर या बाकीच्या गोष्टींची कुठं गणना? आणि म्हणून अशा प्रकारे तो विवेक पाहिजे. मग काय राहणार आहे? ते तीच शिदोरी नामस्मरणाची चिंतनाची ही जी आहे काय करणार? ती आपल्या बरोबर आपल्याला काय करणार? आपला उद्धार करणार आहे. शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोभिजायते सांगितलं. अत्यंत जरी गेलो एखाद्या वेळेस साधनेमध्ये काही कारणास्तव प्रारब्धानुसार शरीराचा जरी त्याग करायला लागला त्याला साधन कर्मामध्ये, तरी काय होतं? शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोभिजायते 6व्या अध्याय सांगितलं गीतेने की अत्यंत पवित्र अशा कुलामध्ये तो पुन्हा त्या ठिकाणी जन्माला येतो आणि तिथूनच त्याची पुन्हा लहानपणापासूनच त्याची जी साधना आहे ती साधना त्या ठिकाणी तो आरंभ करतो. कारण का हे सगळं बरोबर जाणार आहे. आणि मग काय बरोबर येणार आहे? तेच प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील जो राहतो तो विवेकी, आणि जो जे जाणार नाही बरोबर ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील राहतो तो अविवेकी. म्हणून विवेक आणि वैराग्य सांगितलं. विवेक का पाहिजे? तर विवेक हे येणार आहे माझ्यावर. नामस्मरण चिंतन भजन पूजन जप तप हे सगळ्या गोष्टी माझ्या बरोबर येणार आहे, त्यासाठीच तो प्रयत्नशील राहतो. आणि म्हणून अशा प्रकारे बाकीची हे यमराज तुम्ही ही सगळी जरी मला प्रलोभनं दाखवली तरी मला एक कोणतंच प्रलोभन या ठिकाणी नको. कारण का? मला आता विवेक माहिती आहे मला की काय येणारं आहे आणि काय जाणारं आहे, म्हणून मी त्याचा विचार या ठिकाणी करणार नाही. आणि अशा प्रकारे सांगितल्यानंतर 28व्या मंत्रा म्हणतात त्यापेक्षा श्रेष्ठ एखादी गोष्ट जी आहे ती प्राप्त झाल्यानंतर जसं मनुष्याला कनिष्ठ गोष्टीकडे लक्ष जात नाही त्याप्रमाणेच या ठिकाणी काय 28व्या मंत्राच्या द्वारे पुन्हा नचिकेत प्रार्थना करतोय काय, अजिर्यतामृतानाम उपेत्य जीर्यन मर्त्यक्वतस्थ प्रजानन अभिध्यायन वर्णति प्रमोदा अतिदीर्घे जीविते कोरमेत. अशा प्रकारे हे जे आहेत कोण, जे कधीच जराग्रस्त म्हणजे वृद्धत्व न होणाऱ्या अमर असणाऱ्या देवलोकात पोहोचल्यावर जे काय आपल्या पुण्याच्या अनुषंगाने देवादी म्हणजे वरच्या असणारे जे आहे सप्तलोक भू भुव स्वहा महाजना तपा ओम सत्यम आपण म्हणतो त्या ठिकाणी हे जे काय 7 लोक आहे, वर 7 आणि खाली किती 7 असे किती आपण कल्पना आपली याच्यामध्ये आहे शास्त्रामध्ये चतुर्दश भुवनधारिणे नमः असे 14 लोक आपण म्हणतो. मग असे हे जे 14 लोक आहेत त्यामध्ये जे वरचे आहेत तिथे एकदा गेल्यानंतर काय तिथं सगळे अमर सगळे तरुण, देवतांमध्ये वृद्धत्व कोणाला येत नाही, सगळे एक समान असतात त्या ठिकाणी. आणि म्हणून अशा लोकांमध्ये पोचा असा म्हणजे पुण्याच्या प्रभावाने जो अशा प्रकारे त्या देवदादी लोकांमध्ये पोहोचतो, देवादी लोकांमध्ये पोहोचल्यावर काय खाली पृथ्वीवर राहणार असा जो कोणी जराग्रस्त विवेकी मनुष्य असेल जो की शरीर सुखाच्या इच्छेने खूप लांब अशा जीवना सुखमान एकदा ते सुख प्राप्त झाल्यानंतर त्यापेक्षा खाली किती जरी सुख असलं परंतु ते कसं आहे ते सर्व जराग्रस्त. इथे काय इथे सगळ्या जरा अवस्था आहे, वृद्धा अवस्था आहे, जरा अवस्था आहे, रोग अवस्था आहे, या सगळ्या अवस्था आहे. या सगळ्या अवस्थेमध्ये राहणारा विवेकी जो आहे अशा प्रकारे असा कोणी जराग्रस्त विवेकी मनुष्य जो की शरीर सुखाच्या इच्छेने खूप लांब अशा जीवना सुख मानेल. म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी अपवादात्मक म्हणलं की कोणी मानणारच नाही. एकदा ज्याला त्यापेक्षाही श्रेष्ठ सुख एकदा प्राप्त झालं की जसं मनुष्य काय करतो कनिष्ठ दर्जाची वस्तू आपल्या आप सोडून देतो
तसा हा विवेकी या ठिकाणी सांगितलं की ज्याला कळलंय याच्यापेक्षा याच्यामध्ये सुख जास्त आहे, हे ज्या विवेकी पुरुषाला कळतं तो त्यापेक्षा कमी दर्जाचं सुख घेत नाही. जसं आपण ट्रेननी जर प्रवास करत असेल तर काय फर्स्ट क्लास कोणता आपण म्हणतो, अगदी ज्याच्यामध्ये फक्त त्याचे एक केबिन कंपाऊंड असतं, त्याच्यामध्ये फक्त 4 जण असतात, बाकी कुणी त्या डब्यात येत नाही, तो एकदम श्रेष्ठ. त्यानंतर AC 3 टियरमध्ये येतो, तो त्यापेक्षा खाली. नंतर 2 टियरमध्ये येतो, नंतर रिझर्वेशनमध्ये येतो, नंतर जनरलमध्ये येतो आणि नंतर सर्वसामान्यमध्ये. म्हणजे अशा प्रकारे ही सगळे काय कॅटेगरी आहे. लोकल सर्वांसाठी, नंतर आरक्षित परंतु AC नाही पण आरक्षित केलं, स्लीपर कोच त्यापेक्षा श्रेष्ठ. नंतर AC मध्ये जाईल, मग AC मध्ये 3 टियरमध्ये जाईल त्याच्यापेक्षा श्रेष्ठ, मग AC मध्येच जाईल 2 टियरमध्ये जाईल त्याच्यापेक्षा श्रेष्ठ, मग त्यानंतर पुन्हा सेपरेट केबिनमध्ये जाईल AC त्याच्यापेक्षा श्रेष्ठ. जसा तो ACचा असणारी ती मेन केबिनमधनं प्रवास करणारा फर्स्ट क्लासमधला, जसा जो खालच्या दर्जाचा आहे अत्यंत जनरलमधनं जो प्रवास करणारा आहे, तसं तिथं जाण्याची इच्छा करणार नाही, त्याप्रमाणे हा सुद्धा जो आहे विवेकी पुरुष त्या स्वर्गादी लोकाचे असणारे भोग एकदा पाहिल्यानंतर पुन्हा या मृत्यू लोकामध्ये तो येण्याची इच्छा करू शकत नाही. किंवा त्या ठिकाणी अशा प्रकारे कोण शरीर सुखाच्या इच्छेने खूप लांब अशा या जीवनामध्ये सुख मानेल म्हणजे इथे तो सुख मानणार नाही. अशा प्रकारे या ठिकाणी सांगून 29व्या मंत्राचा शेवट करतायत. काय म्हणतात, यस्मिन् निदं विजत्सन्ति मृत्यो यत्सां पराये महिते ब्रूहिणस्तदा योऽयं वरो गूढमनुप्रविष्टो नान्यं तस्मान् नचिकेता वृणीते. की अशा प्रकारे हे सगळं झाल्यानंतर आता शेवट चर्चा करत असताना काय म्हणतात या ठिकाणी, हे यमराज, नचिकेत म्हणतो हे यमराज, ज्या परलोकी जीवाच्या उद्देशाने लोक आहे का नाही असा संशय करतात. की जो मेन त्याचा जो प्रश्न पहिला जो विचारला त्याच प्रश्नावर पुन्हा आदे अंतेच यद अस्ति मध्येपि तत्तथा. शास्त्राची एक मर्यादा आहे. शास्त्राने काय सांगितलं, ग्रंथाच्या आधी ग्रंथाचा शेवट, सुरुवात आणि शेवट याच्यामध्ये जो विषय असतो, सुरुवातीला ज्या विषयाने आरंभ होतो आणि शेवट ज्या विषयाने होतो तोच विषय त्या ग्रंथामध्ये असतो. तसं या ठिकाणी सुद्धा पहिली जी वल्ली आहे, सुरुवात काय केली तोच प्रश्न गेला, त्या शरीराच्या व्यतिरिक्त जे ते आत्मतत्व आहे. कोणी म्हणतात हे शरीर म्हणजे आत्मा, कोणी म्हणतात भिन्न ते आत्मा, याविषयी तुम्ही मला सांगा. आणि ते ज्या ठिकाणी सांगितलं, शेवट येऊन सांगितलं, ज्या यस्मिन् निदं विचिकित्सन्ति मृत्यो यस्सां पराये महती ब्रूहिणस्तदा. हे यमराज, काय ज्या परलोकी जीवाच्या उद्देशाने लोक आहे का नाही असा संशय करतात. जीवात्मा जीवात्मा आपण म्हणतो, पण नक्की काय, जो कोण आहे इथे, त्याचं काय स्वरूप, म्हणून त्याला शारीरिक मीमांसा सांगितली. तर मीमांसा जे आहे ब्रह्मसूत्र आहे, त्याचं एक अजून नाव काय, त्याला असून एक शेवट, गीता प्रकरण ग्रंथ, गीता उपनिषद, आणि शेवट काय, शेवट ब्रह्मसूत्र अथवा तो ब्रह्मजिज्ञासा. ते अथवा तो ब्रह्मजिज्ञासा आहे, ते ब्रह्मसूत्र जे आहे त्याचे अनेक जी नावं आहे, त्याच्यामध्ये त्याला एक नाव असं सुद्धा आहे काय, शारीरिक मीमांसा. शारीरिक मीमांसा म्हणजे शरीरे भवा शारीर, हा या शरीरामध्ये जो राहणारा जो आहे त्याची मीमांसा. तोच प्रश्न याचा इथे नचिकेताचा यमाला, की या शरीरामध्ये राहणारा तोच प्रश्न अर्जुनाने केला. इदं शरीरं कौन्तेय क्षेत्र इत्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. शरीराला क्षेत्र म्हटलं आणि शरीरामध्ये राहणारा क्षेत्रज्ञ, तो क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत. सर्व क्षेत्रामध्ये जो क्षेत्रज्ञ जो आहे ना तो मीच आहे. अशा प्रकारे सर्व जीवमात्रामध्ये असणारा क्षेत्रज्ञ स्वरूप कोण आहे, तोच परमात्मा आहे. तोच प्रश्न या ठिकाणी सुद्धा आता
म्हणजे सगळं गीता असेल, उपनिषद असेल, ब्रह्मसूत्र असेल, या सगळ्याच्या माध्यमातून जर विचार केला तर काय होतं, तर या सगळ्याच्या माध्यमातून हाच विचार या ठिकाणी प्रवृत्त होतो किंवा हाच विचार या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर दिसतो. कोणता, की नक्की कोण आहे, अस्ति तिजैके नायमस्ति तिजैके. काही म्हणतात आहे, काही म्हणतात नाही. म्हणून तो जो विचार आहे तोच मला सांगा. मला आता दुसरं इकडं तिकडे हे सगळं काय तुम्ही मला सांगत आहात, तुला हे देतो ते देतो अमुक देतो, हे मला काही नको. जो पहिला मी प्रश्न केला, अस्ति तिजैके नायमस्ति तिजैके, हा जो मी प्रश्न केला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने जे उत्तर द्यायचंय तेच उत्तर तुम्ही मला या ठिकाणी द्या. आणि म्हणून अशा प्रकारे त्याचप्रमाणे महान परलोकाच्या विषयामध्ये निश्चित विज्ञान आहे, की संपूर्ण लोकांमध्ये याविषयी निश्चितपणे तेवढे एकच सांगा की काय निश्चित आहे. तिथं पण तेच सांगताय, गीतेमध्ये पण असंच सेम. काय, कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेताः यच्छ्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम. पहिला अध्याय सगळा झाला. अर्जुन बरंच काही पहिल्या अध्यायामध्ये बोलला. गीतेचा पहिला अध्यायामध्ये जर पाहिलं तर काय, भगवंत काही बोलत नाही, सगळा अर्जुनच बोलतोय. संजय वाच आणि अर्जुन या दोघांचा सगळा किंचित भगवंताचा संवाद. दुसऱ्या अध्यायामध्ये आला पण नंतर पण अर्जुनच बोलतोय, भगवंत अजून काही बोलतच नाहीये. हे लक्षात आल्यानंतर आता म्हणतो भगवंताला तर बोलतं करायचं असेल तर काय केलं पाहिजे, शिष्यभावाने गेलं पाहिजे. आणि म्हणून म्हणतोय कार्पण्य, हे सगळं मी तुम्हाला जे बोलत होय, कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता. अत्यंत कायतेला, अत्यंत दुःखाला मी प्राप्त झालेला काय झालं, मी तुम्हाला अनन्य भावाने शरण आलेलो आहे. कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता. काय करायचं आणि काय करायचं नाही, म्हणजे युद्ध करायचं का करायचं नाही. यच्छ्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे, याच्यामधलं जे श्रेयस्कर आहे, जे योग्य आहे त्याचाच उपदेश तुम्ही मला करा. कारण का, शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम. मी तुमचा आता शिष्य झालेलो आहे. आता तरी काय करा, आता तरी मला योग्य असणारा उपदेश जो आहे तो योग्य असणारा उपदेश मला करा. अशा प्रकारे शिष्य भावाने ज्यावेळेस अर्जुन अन्य भावाने भगवंताला शिष्य म्हणून शरण आला, जसे या ठिकाणी नचिकेत की काय हेच मला सांगा, अध्यात्मविद्या सांगा. हे तुम्ही सगळं जे काय सांगताय आत्तापर्यंत, सगळ्या 20 वाचून श्लोकापासून मंत्रापासून आत्तापर्यंत 27-28व्या मंत्रापर्यंत हे पाहिजे ते पाहिजे काही नाही. यत्सां पराये महती ब्रूहि नस्तत योयम वरो गूढमनुप्रविष्टो. की जे संपूर्ण लोकांमध्ये तत् लोक आहेत ते काय, परलोकांच्या विषयामध्ये निश्चित जे विज्ञान आहे ते निश्चित विज्ञानच सांगतात. शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम. तुम्ही काय करा, मला योग्य असा सल्ला द्या. तेच या ठिकाणी आता पुन्हा तेच म्हणतोय, कारण का नान्यम तस्मान्नचिकेता वृणीते. आणि म्हणून अत्यंत जो गहन विषय आहे तोच मला सांगा, त्यापेक्षा अन्य दुसरा कोणताच वर, एवढा एकच वर जो आहे हा एकच वर या ठिकाणी मी तुमच्याकडनं जाणू इच्छितो. तद्व्यतिरिक्त मला दुसरा कोणताच वर या ठिकाणी अपेक्षित नाही. अशा प्रकारे जे आपण पहिल्यांदा विचारलं त्याचंच असणारं समर्थन या ठिकाणी पहिल्या वल्लीच्या शेवटच्या ठिकाणी करतात. असणारा 28वा मंत्र आचार्यांचा असणार भाष्य. आचार्य काय म्हणतात, किंच प्रभुदेन वित्तेन तर्पणीयो मनुष्यः नहि लोके वित्तलाभः कस्यचित् तृप्तिकारो दृष्टः. त्या ठिकाणी आचार्यांचा असणारा भाष्य, मनुष्याच्या आयुष्याचा नाश न करणारे म्हणजेच अमरत्व देणारे असे जे अमृत त्याच्याजवळ गेलेला पुरुष, त्या अमृताचा प्रभाव जाणणारा विवेकी, मी स्वतः जरा मरणयुक्त आहे असे जाणून सर्वांपेक्षा उत्कृष्ट असे जे फल ते न मिळवता, म्हणजे जो अशा प्रकारे त्या अमृतत्वाला ज्याने प्राप्त केलेला आहे
ते फळ ज्याने प्राप्त केलेलं आहे असा ज्ञानी तोच असा जाणून सर्वांपेक्षा उत्कृष्ट असे जे फळ ते फळ न मिळवता म्हणजे तिथे गेल्यानंतर ते फळ न मिळवता काय वदस्थ प्रजानम त्या ठिकाणी पृथ्वीच्या खालच्या व वरचे जे लोक आहे त्यापेक्षा निकृष्ट अशा पृथ्वीच्या ठिकाणी राहणारा कोणीही विचारी पुरुष अविचारी पुरुषांप्रमाणे अस्थिर अशा पुत्र वित्त विषयांचा केव्हाही अभिलाषा करणार नाही की अशा प्रकारे जो उत्तम लोकामध्ये गेलेला आहे त्या उत्तम लोकाचं फल आता जो प्राप्त करणार आहे तो कधीही या पृथ्वीवर असणाऱ्या काय पुत्र वित्त या सगळ्या विषयांचा तो कधीही अभिलाषा म्हणजे विचार करणार नाही, कारण का त्यापेक्षाही श्रेष्ठ दर्जाचं त्याला काय झालंय फल प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून अभ्युदय सुखापेक्षा अधिक असे जे निश्चयस सुख आहे, निश्चयस म्हणजे स्वरमोक्ष प्राप्ती, मोक्ष प्राप्ती कशापेक्षा अभ्युदय आणि निश्चयस. अभ्युदय म्हणजे या आपल्या लोकांमध्ये जे जे आपल्याला सुख प्राप्त होणार आहे आता सांगितल्याप्रमाणे पुत्र वित्र बंगला गाडी जमीन हे सगळं अभ्युदय म्हणजे आपलं काय म्हणतात आपलं हे होणं प्रगती होणं. त्या प्रगतीच्या अनुषंगाने निश्चयस, निश्चयस म्हणजे जे आहे आत्मतत्वाचं असणार ज्ञान, मोक्ष स्वरूपाचं असणारं ज्ञान, ज्याला मोक्ष स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याच्या दृष्टीने हे अभ्युदय हे सगळं जरी कितीही जरी असलं तरी ते काय त्याच्या दृष्टीने कोणाच्या जो तत्वज्ञानी आहे ज्ञानी आहे त्याच्या दृष्टीने हे सगळं व्यर्थच आहे. म्हणून त्या ठिकाणी संन्यासी जे आहेत त्यांच्या मंत्रामध्ये काय म्हणतात न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनैके अमृतत्वमानुषुः. कर्म प्रजा धन त्या सगळ्यांनी जे पद प्राप्त होत नाही ते पद म्हणजे विचार करण्याची गोष्ट. किती तुम्ही कर्म करा, हे कर्म करा, ते कर्म, प्रजा म्हणजे मुलं बाळ हे सगळं जे आहे ते न कर्म न प्रजया धनेन धनसंपत्ती जी काय आहे बंगला गाडी हे सगळं जमीन जायदाद हे सगळं जे आहे त्याने ते पद प्राप्त होत नाही. कोणतं निश्चयस. मग हे सगळं जे आहे हे काय अभ्युदय आपली प्रगती. त्यांच्याकडे काही नव्हतं पण त्यांनी एवढी प्रगती केली आणि सगळं प्राप्त केलं अभ्युदय, पण त्यांनी मोक्षाची प्राप्ती नाही. म्हणून न कर्मना न प्रजया धनेन मग कशाने त्यागेन एकेन अमृतत्व मानुषुः सांगितलं. केवळ एक मात्र त्यागानेच त्या अमृतत्वाची प्राप्ती होते असं शास्त्र त्या ठिकाणी सांगतं. आणि म्हणून अशा प्रकारे ज्याला ते निश्चयस्व प्राप्त झालेला आहे तो अन्य जे आहे अभ्युदयशयाचं कधी अपेक्षा करत नाही. ते मिळणे जरी कठीण असले जरी यद्यपि ते निश्चयस सुख आत्मज्ञान जे आहे ते मिळणं यद्यपि कठीण आहे, सहजासहजी ते मिळत नाही, तरी सुद्धा ते मिळणे जरी कठीण असले तरी तो देणारा समर्थ सद्गुरू भेटला असता कोणता शहाणा मनुष्य पुत्र इत्यादी अस्थिर पदार्थाची इच्छा करेल. कारण तो जरी कठीण असला तरी देणारा सद्गुरू काय समर्थ असला, सद्गुरू जर योग्य असेल तर मग काय तो मग अशा प्रकारे योग्य सद्गुरूच्या उपदेशाने ते पद एकदा त्याने प्राप्त केल्यानंतर मग तो बाकी कशामध्ये इच्छा करणार नाही. अस्थिर पदार्थामध्ये इच्छा करे. कोणीही अधिक फल मिळण्याची इच्छा करतो, त्यासाठी मला तू इतर विषयांचा किती जरी लोभ उत्पन्न केला तरी त्या मोहात मी सापडणार नाही. कुणी जरी काही झालं तरी आपल्या जीवनामध्ये त्यापेक्षा उत्कर्ष किंवा त्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचं ह्याच्याहीपेक्षा चांगलं काय त्याच्याहीपेक्षा चांगलं काय चांगली गोष्टच मनुष्य जीवनामध्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून अशा प्रकारे जर निश्चय सुख जर सर्वात श्रेष्ठ असेल तर अभ्युदय जे आहे तुम्ही मला सगळे सांगताय पुत्र पौत्र हे सगळे जे काय तुम्ही मला देताय त्याच्यामध्ये माझी काही इच्छा नाही. कारण का मोहात सापडणारा नाही मी. या सर्व विषय सुखाचे दोष जाणणारा विवेकी आहे. या विषयामधनं हे विषय जे सुख आहे याच्यामध्ये काय आहे यत्तदग्रे विषमेव परिणामे मृतोपमम तत्सुखम सात्विकम. पहिल्यांदा विषाप्रमाणे आणि नंतर अमृताप्रमाणे असतं ते सात्विक सांगितलं. आणि पहिल्यांदा अमृता यत्तदग्रे अमृतोपमम परिणामे विषमेव सांगितलं. पहिल्यांदा छान वाटतं नंतर सगळं दुःखच आहे असं जे सुख आहे ते राजसिक दर्जाचं.
आणि म्हणून अशा ठिकाणी या ठिकाणी या मोहात मी सापडणारा नाही. मी या सर्व विषय सुखांचे दोष जाणणारा विवेकी आहे. म्हणून अत्यंत दीर्घ जीवनाची मी आस्था बाळगणार नाही. कितीही जरी लांब जीवन असलं, त्याच्यामध्ये सगळ्या संपत्ती जरी पाहिल्या तर त्याही पेक्षा जे श्रेष्ठ दर्जाचं असं अभ्युदय निश्चय सुख जे आहे, आत्मज्ञानाने जे अमृतत्व प्राप्त होणार आहे, ते अमृतत्व प्राप्त करण्याची इच्छा ज्याच्या मनामध्ये आहे, तो या सांसारिक विषयामध्ये लिप्त होत नाही. सरासर 28व्या मंत्राचा अर्थ. त्यानंतर 29व्या आणि नचिकेत, आणि म्हणून शेवटी नचिकेत आता शेवटच्या मंत्राच्या द्वारे 29वा मंत्र आहे. त्या 29व्या मंत्राच्या द्वारे अत्यंत निक्षून म्हणतो आपण. आपल्याला जे सांगायचे स्पष्ट वक्ता नाही, मला हे काही नको, मला हेच पाहिजे, अशा प्रकारे निक्षून त्याला म्हणतो आपण. की सगळं जरी असलं, नाही नाही मला इकडेच जायचंय, मला हेच पाहिजे, हे निक्षून सांगणं. आणि म्हणजे अशा प्रकारे म्हणून नचिकेताने पण काय केलं, त्या शेवटच्या मंत्राद्वारे अगदी नान्यम वराम नचिकेतो ऋणीते, की मला दुसरं काही नको. मी जे पहिलं जे बोललेलं आहे त्याच्यावर मी आत्ता सुद्धा ठाम आहे. मला बाकी तुम्ही काही सांगायचा प्रयत्न केला तर मला ते काही नको. माई जे विचारलंय, अस्ति चैके नायम अस्ति चैके, हा जो विषय आहे तोच विषय मला अपेक्षित आहे, असे सांगून त्या ठिकाणी काय म्हणतो नचिकेत शेवटी निक्षून सांगतो की मला कोणत्याही अनित्य विषयांचा लोभ उत्पन्न करू नको. हे सगळं अनित्य स्वरूपात आहे, तुम्ही हे देताय ते देताय, याच्यामध्ये मला लोभ नाही, त्यामुळे तुम्ही ते नेण्याचा प्रयत्न करू नका. मला कोणत्याही अन्य अनित्य विषयाचा लोभ उत्पन्न करू शकत नाही. मी तुमच्याजवळ ज्या वस्तूची प्रथम प्रार्थना केली आहे, मनुष्य मेला असता शरीराधिकाहून वेगळे आत्मतत्व नाही की तसेच कोणी आहे का, त्याच्यापेक्षा वेगळं ते आत्मतत्व आहे का, शरीर म्हणजेच आत्मा आहे, हा जो मी प्रश्न केला आहे तोच माझा प्रश्न आहे. त्याविषयीच मला मार्गदर्शन करायचं तुम्हाला आहे. याविषयी मोठ्या मोठ्या लोकांना जो संशय आहे, याविषयी सगळेच जण कन्फ्युजन, मोठमोठे जे विद्वान आहेत त्या विद्वानांना सुद्धा याविषयी काय कन्फ्युजनच आहे, संशयच आहे. त्या संशयाचे निराकरण करून त्या संशयाचे निराकरण करून ज्याचा जो खरा निर्णय असेल त्याविषयी मला सांगा. मी विचारलेला प्रश्न अत्यंत गूढ आहे आणि तुमच्यासारखा गुरु भेटला असता अविवेकी पुरुषाप्रमाणे दुसऱ्यावर मागण्याची माझी इच्छा नाही. तुमच्यासारखा गुरु मला जर भेटला असेल, सद्गुरू मला भेटला असेल, तर मला दुसरं काही नको. मी जो प्रश्न विचारलेला आहे तो अत्यंत गूढ प्रश्न आहे, ते मला माहिती आहे, आणि म्हणून त्याच प्रश्नाचं असणार उत्तर तुम्ही मला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करा. मला हे सगळे तुम्ही सांसारिक जे काही काय बुक सांगतात त्याच्यात मला बिलकुल रुची नाही, अशा प्रकारे सांगून या ठिकाणी आपला जो वर आहे, नचिकेताने मागितला तिसरा वर, त्याच वरावर नचिकेत या ठिकाणी काय झालं, दृढ झालेला आहे. त्याच्यामध्ये एक्सक्यूज नको, मला तेच सांगा, असं सांगून त्याच्यावरच ती जी अध्यात्मविद्या आहे त्या अध्यात्मविद्याच मला जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायची आहे. अशा अनुषंगाने या ठिकाणी असणारा हा शेवटचा असणारा मंत्र 29वा, त्या 29व्या मंत्राच्या द्वारे त्या अध्यात्मविद्येवर नचिकेत दृढ थांबून द्वितीय वल्लीमध्ये पुन्हा त्याचा आरंभ, त्याचा असणारा आता उत्तर जे अध्यात्मविद्या आहे, त्या अध्यात्मविद्या म्हणजे नक्की काय, याचं उत्तर द्वितीय वल्लीमध्ये पहिल्या मंत्रापासून आता त्याचा आरंभ होईल. आता त्याचं उत्तरच द्यायचं आहे, अध्यात्मविद्या म्हणजे काय. म्हणून पहिली जी ही संपूर्ण जी वल्ली आहे आख्यायिका, त्या ठिकाणी आख्यायिका कशासाठी, मला थोडीशी रुची निर्माण होण्याकरता म्हणून आख्यायिका. म्हणून त्या ठिकाणी सगळ्यात मग काय सगळंच ब्रह्मज्ञान तत्वज्ञान म्हणजे कधी कधी काय होतं, शुष्कसारखं होतं. मग दररोज आता तुम्ही आहे, आता आमचे जुने विद्यार्थी जे आहेत ते तर आता मला वाटतं 4 वर्ष हा एकच विषय ऐकतात, दुसरा विषयच नाही, परंतु प्रत्येक वेळेस नवीन वाटतो. म्हणून भगवंत म्हणतात आश्चर्यवत कश्चित वदति कश्चिदेनम आश्चर्यवत वदति चान्यः आश्चर्यवत चैनमन्य शृणोति श्रुत्वापेनम न वेद जैव कश्चित. अशा प्रकारे सगळं आश्चर्य आहे अध्यात्मविद्येमध्ये. दररोज जरी विषय एकच आहे याच्यामध्ये,
आता हे जवळजवळ 4 वर्ष झालं एकच विषय ऐकतायत, ब्रह्मविद्या तद्व्यतिरिक्त अन्य काही ना तेवढं एकच विषय, अध्यात्मविद्या ब्रह्मविद्या हेच सगळे विषय, पण प्रत्येक वेळेस नूतन नूतन भाव त्यामध्ये निर्माण होत जातात। अशा असणाऱ्या ती अध्यात्मविद्या, त्या अध्यात्मविद्येचा असणारा जामिता होऊ नये म्हणून या सगळ्या आख्यायिका त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सांगितल्या की हा असा होम झाला, एक झालं, ते झालं, वडिलांनी असं केलं तसं केलं, हे सगळे आख्यायिका। परंतु मुख्य काय, मुख्य आता प्राप्त होणारी दुसरी या वल्लीपासून प्राप्त होणारी अध्यात्मविद्या जी आहे तिचा उपदेश या ठिकाणी मुख्य, त्याचा आरंभ उद्या पाठाला आपण करणार आहोत। ओम तत्सत।